काल सुप्रीम कोर्टामध्ये जे काही प्रकरण झालं त्या प्रकरणावरून भारतातल्या जनतेला एका प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे आणि त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाला देखील आणखीन एका प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे। ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं या काळात मिळणं खूप गरजेचं होतं आणि त्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं काल सुप्रीम कोर्टामध्ये जे काही घडलं त्या प्रकरणावरून मिळालेली आहेत। प्रकरणाचा सुरुवातीला आपण जाहीर निषेध करूया की असं प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये होणं अपेक्षित नव्हतं आणि हे आपल्या देशासाठी, लोकशाहीसाठी आणि भारतीय संविधानासाठी अतिशय अपमानजनक आणि संतापजनक आहे असं म्हणायला देखील हरकत नाही। पण या प्रश्नाने भारतातल्या जनतेला एका प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाला देखील 1 ते 2 प्रश्नांची उत्तरं सुप्रीम कोर्टाला या प्रकरणामधून मिळालेली आहेत। सुरुवातीला भारताच्या जनतेला कोणतं उत्तर मिळालेलं आहे ते आपण बघूया। भारतामध्ये आरक्षण किती वर्ष ठेवायचं हा प्रश्न मागच्या 75 वर्षांपासून सुरू आहे आणि त्या प्रश्नाला कालच्या प्रकरणामुळे उत्तर मिळालेलं आहे की हे आरक्षण आणखीन 100 ते 200 वर्ष आपल्याला या देशामध्ये ठेवावं लागेल। कारण हे प्रकरण जर सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशासोबत होत असेल तर या देशातली जाती व्यवस्था, या देशातलं डिस्क्रिमिनेशन संपलेलं आहे का हा खरा प्रश्न आहे। आणि जर देशातल्या सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या दिवशी अशा बातम्या येत असतील की भारताच्या सुप्रीम कोर्टाचे पहिले दलित मुख्य न्यायाधीश हे ज्या दिवशी लिहिलं गेलं त्या दिवशीच खऱ्या अर्थानं या देशातल्या आरक्षणाचे 100 वर्ष ते 200 वर्ष आणखीन वाढलेले आहेत। कारण जर तुम्ही त्यांच्यावरती 75 वर्षानंतर देखील संविधान स्वीकारल्यानंतर जर दलित असा शिक्का मारत असाल तर या देशातली जाती व्यवस्था, या देशातली जातीय डिस्क्रिमिनेशन हे संपलेलं नाही हे सिद्ध होतं। काल जे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये झालं त्या सुप्रीम कोर्टामधल्या प्रकरणाला देखील हाच जातीय रंग आहे। जर कितीही लोक म्हणत असले की याला जातीय रंग नाही तरीही याला जातीय रंग आहे आणि सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश हे शेड्यूल्ड कास्टमधून येतात, हाच खऱ्या अर्थानं या प्रकरणाचा द्वेष आहे आणि त्याच्यामधूनच कालचं सुप्रीम कोर्टामधलं प्रकरण घडलेलं आहे। जर सुप्रीम कोर्टातल्या मुख्य न्यायाधीशांसोबत असं होत असेल तर याचा अर्थ आरक्षणाची कालमर्यादा ही आणखीन वाढलेली आहे, ते एवढ्या लवकर आपल्याला संपुष्टात आणता येणार नाही। जर सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशासोबत असं प्रकरण होत असेल तर सामान्य जनतेचं काय या प्रश्नाचं उत्तर देखील शोधलं पाहिजे आणि म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर जर शोधत गेलो आपण तर आरक्षणाची कालमर्यादा आणखीन किती वर्षे वाढवायची हा खरा प्रश्न आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा संविधान सभेमध्ये विचारलं गेलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे आरक्षण 10 वर्ष, 40 वर्ष की 100 वर्ष याचं उत्तर मला निश्चितपणाने सांगता येणार नाही, पण हे आरक्षण तोपर्यंत असेल जोपर्यंत या देशातला जातीय भेदभाव कायम असेल। जर सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशासोबत असं होत असेल तर सामान्य जनतेसोबत तर हे दररोज घडत आहे आणि म्हणून या देशातल्या आरक्षणाची कालमर्यादा वाढवलेली आहे असं म्हणायला देखील हरकत नाही आणि जे लोक आरक्षण संपवा असं म्हणत होते त्यांना या प्रकरणानं पुन्हा एकदा उत्तर दिलेलं आहे। दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर जे मी म्हणत होतो ते उत्तर असं आहे की आरक्षणाला क्रिमिलियर लावायचं का हा प्रश्न सुप्रीम कोर्टामध्ये आलेला होता आणि त्या बेंचमध्ये स्वतः BR गवई हे देखील त्या बेंचमध्ये सहभागी होते। त्यावेळेस या देशातल्या सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश DY चंद्रचूड होते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली, त्यांच्या निगराणीखाली जे काही प्रकरण सुरू होतं त्याच्यामध्ये हा मुद्दा आलेला होता की या अनुसूचित जातीच्या आरक्षणाला क्रिमिलियर लावायचं का यावरती सगळ्यांनी सांगितलं होतं, एक जज सोडता की क्रिमिलियर लावणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये BR गवई यांचा महत्त्वाचा वाटा होता। मला वाटतं कालच्या प्रकरणानंतर BR गवई साहेबांना देखील याचं उत्तर मिळालेलं असेल की आपल्याला आता क्रिमिलियर लावता येणार नाही। त्याचं कारण असं आहे की कितीही मोठी व्यक्ती असली, ती देशातल्या सर्वोच्च पदावरती जरी असली आणि ती आर्थिकदृष्ट्या कितीही संपन्न असली तरीही तिच्यासोबतचा जातीय भेदभाव संपुष्टात येत नाही आणि म्हणून त्याला क्रिमिलियर लावून आरक्षणाच्या बाहेर काढता येत नाही। क्रिमिलियर का लावलं जातं? जर त्याचं सोशल स्टेटस, जर त्याचं इकॉनॉमिक स्टेटस हे जर इक्वल मानलं गेलेलं असेल तर त्याला क्रिमिलियर लावता येऊ शकतं, पण इथे इकॉनॉमिक स्टेटस जरी इक्वल झालं तरी सोशल स्टेटस हे इक्वल होत नाही आणि हेच कालच्या या सुप्रीम कोर्टामधल्या प्रकरणानं आपल्याला दिसायला लागतं आणि हे समजूनही घेतलं पाहिजे आपण की या प्रकरणामुळे क्रिमिलियरची आट घाला म्हणणारे जे लोक होते त्यांना ही मोठी चपराक आहे की
जर तुम्ही देशाचे राष्ट्रपती झालात, अर्थातच रामनाथ कोविंद यांच्यासोबत जे प्रकरण झालेलं होतं मंदिरामध्ये जाण्यावरून, किंवा काल जे प्रकरण झालेलं आहे, किंवा देशाच्या सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशपदी ज्या दिवशी B.R. गवई हे विराजमान होणार होते, त्या दिवशी मीडियामधून ज्या बातम्या येत होत्या की पहिले दलित मुख्य न्यायाधीश असं ज्या दिवशी लिहिलं गेलं, त्या दिवशीच खऱ्या अर्थानं क्रीमी लेअरचा मुद्दा देखील संपलेला होता. कारण क्रीमी लेअर केव्हा लावलं जाऊ शकतं, ज्यावेळेस सोशल स्टेटस इक्वल असेल आणि इकॉनॉमिक स्टेटस इक्वल असेल. इथे फक्त इकॉनॉमिक स्टेटस जरी इक्वल झालं असलं B.R. गवई साहेबांचं, तरी त्यांचं सोशल स्टेटस अजूनही इक्वल मानलं जात नाही. आणि म्हणूनच अशा प्रकारच्या बातम्या त्यावेळेसही दिल्या गेल्या आणि कालच्या प्रकरणामध्येही ते पुन्हा एकदा प्रूव्ह झालं की तुमचं सोशल स्टेटस हे अजून इक्वल नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला आरक्षणामध्ये राहणं खूप गरजेचं आहे. म्हणून कितीही मोठी व्यक्ती असेल, कितीही श्रीमंत झालेली असेल आणि देशाच्या कुठल्याही पदावरती गेलेली असेल, तरीही त्या व्यक्तीला या आरक्षणामधून बाहेर फेकता येत नाही, कारण त्याचं सोशल स्टेटस तुम्ही इक्वली मानायला अजूनही तयार नाहीत. आणि म्हणून एका प्रश्नाचं उत्तर जरी या जनतेला मिळालेलं असलं की आरक्षणाची कालमर्यादा किती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की ती निश्चित सांगता येत नाही आणि आजही ते निश्चितपणानं सांगता येत नाही की ती किती असेल. ती 100 वर्ष असेल, ती 200 वर्ष असेल, ती 300 वर्ष असेल. जोपर्यंत तुमच्या डोक्यामधली जात नाही तोपर्यंत हे आरक्षण असेल. कालच्या प्रकरणाने हे उत्तर दिलेलं आहे की आरक्षणाची कालमर्यादा ही आणखीन अनेक वर्ष वाढलेली आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर होतं की क्रीमी लेअर लावायचं का, तर इथे क्रीमी लेअर लावता येत नाही, कारण सोशल स्टेटस B.R. गवई साहेबांचं म्हणजेच मुख्य न्यायाधीशाचं सोशल स्टेटस देखील इक्वल मानलं जात नाही. या दोन्ही प्रश्नांची उत्तरं या काळामध्ये मिळणं खूप गरजेचं होतं. अर्थातच काल प्रकरण जे झालं त्याचा आपण जाहीर निषेध करूया, पण या 2 प्रश्नांची उत्तरं मिळालीत हे देखील आपण याच्याकडे या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या लोकांना असं वाटतं की सोशली जे काही डिस्क्रिमिनेशन आहे, त्या डिस्क्रिमिनेशनच्या आधारावर ज्या समूहांना आरक्षण दिलं गेलेलं आहे ते सगळं आरक्षण आता संपवलं पाहिजे आणि इकॉनॉमिक स्टेटसवरती आरक्षण दिलं पाहिजे, याला देखील कालच्या प्रकरणाने उत्तर मिळालेलं आहे की इकॉनॉमिक स्टेटस कितीही जरी वाढलेलं असलं तरी त्याचं सोशल स्टेटस हे भारतीय समाजाच्या मानसिकतेमधून हद्दपार होत नाही. आणि त्याच्यामुळे इकॉनॉमिक स्टेटसवरती रिझर्वेशन हे आपल्या राज्यघटनेनं सुरुवातीलाही नाकारलं होतं आणि तेच आपण आजही नाकारलं पाहिजे. आणि म्हणून सोशली किंवा एज्युकेशनली बॅकवर्ड असलेल्या क्लासचं रिझर्वेशन कॅन्सल करा आणि सगळ्यांना इकॉनॉमिक बेसवरती रिझर्वेशन द्या. या प्रश्नाचं उत्तर देखील काल मिळालेलं आहे की इकॉनॉमिकली B.R. गवई यांचं स्टेटस खूप मोठं आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह दृष्टिकोनातून बघितलं किंवा या देशातल्या प्रथम नागरिकांच्या दृष्टिकोनातून जरी बघितलं तर B.R. गवई हे सुप्रीम कोर्टाचे म्हणजे देशाच्या सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश असताना देखील त्यांचं इकॉनॉमिक स्टेटस हे सगळ्यात चांगलं असताना देखील त्यांच्यासोबत अशा प्रकारचं डिस्क्रिमिनेशन झालं. या प्रकरणामधून हे उत्तर आपल्याला सापडतं की इथे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड असलेल्या क्लासचं रिझर्वेशन तुम्हाला नाकारता येत नाही. कारण सोशली बॅकवर्ड असलेल्या क्लासचं रिझर्वेशन केव्हा नाकारलं गेलं असतं, जर B.R. गवई यांचं इकॉनॉमिक स्टेटस गृहीत धरून जर तुम्ही त्यांना सोशल स्टेटस दिलं असतं तर. पण त्यांचं इकॉनॉमिक स्टेटस हे चांगलं असताना, त्यांची पोझिशन चांगली असताना देखील त्यांच्यासोबत सोशल डिस्क्रिमिनेशन होत असेल आणि सोशल स्टेटस जर त्यांचं नाकारलं जात असेल तर त्यांना देखील सोशली बॅकवर्ड जे क्लासमधून जे आरक्षण दिलं गेलेलं आहे ते त्यांना देखील आवश्यक आहे. आणि म्हणून ज्या लोकांना असं वाटत होतं की सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड असलेल्या क्लासचं रिझर्वेशन नाकारा आणि फक्त इकॉनॉमिकली बॅकवर्ड असलेल्या क्लासला रिझर्वेशन द्या, त्या लोकांना काल मिळालेलं हे उत्तर आहे. या देशातल्या जनतेला 3 प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत. 1, तुमचं जरी इकॉनॉमिक स्टेटस चांगलं असलं तरी तुमचं सोशल स्टेटस हे अजूनही बॅकवर्ड आहे, डिस्क्रिमिनेशन आहे. 2, आरक्षणाला, अनुसूचित जातीच्या आरक्षणाला क्रीमी लेअर लावता येत नाही. आणि 3, फक्त इकॉनॉमिक बेसवरती रिझर्वेशन तुम्हाला देता येत नाही. रिझर्वेशनचा बेस हा सोशली बॅकवर्डच आहे. या 3ही प्रश्नांची उत्तरं कालच्या प्रकरणामुळे मिळालेली आहेत. कालच्या प्रकरणाचा आपण जाहीर निषेध करूया, पण या 3ही प्रश्नांच्या उत्तरावरती मात्र आपण नक्की विचार करूया. आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.